शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर झालेली आहे। 8 पैकी 7 विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेने संधी दिली आहे। मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव मात्र या पहिल्या यादीत आळलेलं नाही, हे या यादीचे एक खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल। त्याचबरोबर नाशिक, कल्याण, यवतमाळ आणि संभाजीनगर या जागांवरचा तिढा अद्यापही कायम असल्याचे संकेत या यादीतून मिळालेले आहेत, कारण या ठिकाणच्या उमेदवारांची देखील घोषणा झालेली नाही, या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही। तर कोण कुठून लढणार आहे, कशी यादी आहे बघूया। दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे, मावळ श्रीरंग बारणे, रामटेक राजू पारवे, हातकणंगलेतून धैर्यशील माने, कोल्हापुरातून संजय मंडलिक, हिंगोलीहून हेमंत पाटील, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, तर बुलढाण्याहून प्रतापराव जाधव। तर ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये कुठे आणि कशी लढत होणार आहे बघूया। दक्षिण मध्य मुंबईमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे लढत, अनिल देसाई ठाकरेंची शिवसेना विरुद्ध राहुल शेवाळे शिंदेंची शिवसेना। बुलढाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र खेडेकर आणि त्यांच्या समोर असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव। शिर्डीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे अशी लढत असणार। तर हिंगोलीमध्ये नागेश आष्टीकर विरुद्ध हेमंत पाटील अशी 2 शिवसेनांमध्ये लढत होणार आहे। मावळमध्ये संजोग वाघेरे ठाकरेंची शिवसेना विरुद्ध श्रीरंग बारणे शिंदेंची शिवसेना असं चित्र आहे। Thank you.